नमस्कार. नमस्कार. काय हवंय आपल्याला? मला माझ्या मुलीला पाळण्याघरात ठेवायचं. किती वर्षाची आहे ती? 4 वर्षाची. आणि तुम्ही तिला इथे किती वेळ ठेवणार? सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6:30. तुम्हाला तुमची काही माहिती द्यावी लागेल. कल्पना, जरा रजिस्टर आण. तुम्हाला तिचं नाव, वय, आईवडिलांचं नाव, पत्ता, कामाचं ठिकाण आणि जे काही इमर्जन्सी नंबर्स असतील आणि तिच्या शाळेबद्दल. त्याचं काय आहे ना, पालक मुलांना घरी न्यायला येईपर्यंत त्यांची जबाबदारी आमच्यावर असते. त्यामुळे ही सगळी चोख माहिती आम्हाला नेहमी ठेवावीच लागते. तुम्ही काय करता? मी JYC इंटरनॅशनलमध्ये जॉब करते. आणि मुलीचे वडील? ते इथे नसतात. म्हणजे ते आमच्या सोबत नसतात. परी पोटात असताना, म्हणजे माझी मुलगी पोटात असताना ते आम्हाला सोडून गेले. सॉरी हां, वाईट वाटून घेऊ नका, पण दोन्ही पालकांच्या परवानगीशिवाय आणि त्यांची पूर्ण माहिती असल्याशिवाय आम्ही मुलांना इथे ठेवून घेऊ शकत नाही. सॉरी. नाही, थँक्यू. किती आरडाओरडा चालू आहे, कळत नाही तुम्हाला? तुमचे आई वडील तुम्हाला सोडून जातात, तुम्ही तर नखरे करता. चला आतमध्ये. किती आवाज चालू आहे तुमचा? तुम्ही अगदी निश्चिंत मनाने परीला इथे ठेवून जा. अहो, इतकी वर्ष पाळणाघर चालवते मी. आता तर ती मुलं मोठी झाली आहेत, पण आठवणीने भेटायला येतात. हो, आईचं मन कळतं आम्हाला. आपल्या पोटच्या गोळ्याला एवढं लांब ठेवून जायचं म्हणजे जीव तुटणारच ना. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही सगळी मुलं कशी इथे रमली आहेत, तशी तुमची मुलगी पण अगदी छान रमेल हो इथे. ठीक आहे, मग मी उद्यापासून तिला घेऊन येते. चाल, येऊ? आई, मला आई पाहिजे. अरे बाळा, असं रडायचं नाही. हा, तू शहाणी मुलगी आहेस की नाही? हा, मग असं रडायचं नाही. हा, आपण खेळूया का? सांग बरं, काय खेळूया आपण? कुठला गेम खेळूया? हा हा बघ, हा खेळूया का? हा, चला 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 चला, शाबास, हसायचं. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, how you wonder are up above the world so high, like a diamond in the sky. काकू, मला ही पोयम खूप आवडली. अरे वा, मग म्हणून दाखवशील मला? चालेल. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. अरे बापरे, हो, तुम्ही सोसायटीच्या बाहेरच आलात? बर, मग या 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 आत्या. परी, ही परी, बाळा थोडा वेळ अभ्यास थांबव. हा, बाहेर जा, ओजसला बोलाव आणि त्याच्याबरोबर खेळ थोडा वेळ. हा, चालेल. गुड गर्ल. ओजस, ओजस. चांगली कविता म्हणत बसली होती, तर आत्ता कशाला बाहेर पाठवलं तिला? अगं, ते परांजपी येत आहेत, आता त्यांचा फोन आला होता. मग तिच्या समोर सगळं बोलणं करायचं आहे का, म्हणून पाठवली तिला बाहेर खेळायला. काका, काकू, येऊ? या या ना. हे गोवर्धन पंड्याजी, हे तुमचं घर बघायला आलेत. नमस्कार. मला कल्पना नव्हती एवढ्या लवकर कोणाला घर बघायला घेऊन याल म्हणून. आय एम सॉरी काकू, पण आपल्याकडे वेळ फार कमी उरलाय आता. म्हणजे घर विकण्याची सगळी प्रोसिजर पूर्ण होऊन नेहाजींच्या अकाउंटला प्रत्यक्ष पैसे जमा व्हायला तसा वेळ जाईल. तेवढ्यात बँकेची मुदत संपली तर
बेघर होतील हो दोघी बिचाऱ्या. म्हणून काकांचा जसा फोन आला ना काल, मी लगेच कामाला लागलो. गोवर्धनजींनी तुमच्या घरामध्ये इंटरेस्ट दाखवलाच होता, म्हणून मग त्यांना पण लगेच फोन करून सांगितलं की आपण उद्याच जाऊन घर बघूया. आय एम सॉरी, मला कळतंय की मी तुम्हाला कळवायला हवं होतं आधी, पण मी म्हटलं की नाही काही हरकत नाही. हा व्यवहार जितक्या लवकर होईल ना तितकं चांगलं आहे. पंड्याजी, तुम्ही घर बघा, आमची काही हरकत नाही. या ना पंड्याजी, तुम्हाला घर दाखवतो. गुड मॉर्निंग नेहा. मॉर्निंग नेहा. हाय नेहा. हाय. उशीर झाला आज. का गारतोंडे सर काय बोलले? नाही काहीच नाही. मग तू बॉस असल्यासारखा काय विचारतो मला? सहज नाही, तू इतका वेळ आली नाही म्हणून सहज विचारलं. असं काय? ए नेहा, हा ना माझं पण डोकं खातोय सारखा. आपला नेहा कुठे, कधी येणार आहे? काय काम कमी आणि तुझी काळजी जास्त आहे याला. काही बोलू नको. मी फक्त एकदा विचारलं की नेहा कुठे, कारण ती दिसली नाही इकडे म्हणून. ए चल मागच्या 10 मिनिटात ना 15 वेळा विचारून झालंय तुझं नेहाबद्दल. काही बोलते नेहा, प्लीज लक्ष नको देऊ हिच्याकडे. काय बोलतेस तू शेफाली, बरी आहेस ना? प्लीज तुम्ही दोघं शांत व्हाल. तुम्ही तुमचं काम करा आणि मलाही माझं काम करू द्या. काम वेळेवर नाही संपवलं तर घारतोंडे सर ओरडतील. खारतोंडे सरांना ओरडण्याशिवाय काही येतं का? सिरियसली नेहा, एक गोष्ट विचारू? म्हणजे हे रोज असं ऑफिसला यायचं, लॅपटॉप उघडून असं टाईप करायचं, रोज तेच ते रुटीन, तुला बोर नाही होत का ग? असा कंटाळा नाही येत कामाचा? मी जर कंटाळा केला काम करायला तर कंपनी मला पगार द्यायला कंटाळा करेल. काही पण बोलतेस. वी नो की तू खूप सिन्सिअर आहेस, पण आम्ही सुद्धा आमचं काम पूर्णच करतो यार, म्हणजे वेळेच्या आतच पूर्ण करतो. पण तसंही या रुटीनमुळे प्रत्येक माणसाला थोडा तरी कंटाळा येईल ना. आणि इट्स अ ह्युमन नेचर यार. आय अग्री. म्हणजे रोजच्या कामाचा कंटाळा येऊ शकतो. पण मग काय करायचं मग? पिकनिकला जायचं. पिकनिक? हो, आपण सगळा स्टाफ मिळून पिकनिकला जायचं. आणि ऑफकोर्स सर. करेक्ट, आपण ना सगळा स्टाफ वन डे पिकनिकला जाऊया. तर इथे समीर सर माझ्यापासून लाजून पळताय, पण पिकनिकला गेल्यावर काय करणार? तिथे तर त्यांना माझ्याशी बोलावंच लागेल. तिथे मी सोडणारच नाही त्यांना. वहां मैं उन्हें मेरे दिल का हाल बताऊंगी. ऍक्च्युली तुझी पिकनिकची आयडिया मस्त आहे. हो ना. काय आपण पिकनिकला जातोय? कधी? अगं प्लॅनिंग सुरू आहे, पण तू येशील ना? म्हणजे काय नक्की? मी पण येणार. हे मी पण येणार. ग्रेट ग्रेट ग्रेट. यश, तू पण चलच आमच्या बरोबर. म्हणजे तुला कळेल आम्ही सगळे मिळून पिकनिकला काय धमाल करतो ते. आणि नेहा, तू बी हा बोल दे यार. हे बघ, मला तुमच्या बरोबर नाही यायचंय, मला खूप काम आहे. अगं नेहा, ऐक तरी. माझी तुझी रेशीम